वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तर खूप दिवसानंतर ना ब्लॉग येते. तर मला वाटतं 1 वर्षानंतर ना माझा म्हणजे मी महाशिवरात्रीचा पहिला ब्लॉग टाकला होता. त्याच्यावर आता माझा पुन्हा एकदा दुसरं वर्ष चालू झालं तर ब्लॉगिंगला. सो आज मला फार इच्छा होती की आज मस्त एक व्हिडिओ बनवूया. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी म्हणजे आता माझी देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. त्याच्यानंतर मी ब्लॉगला स्टार्ट केलंय. तुम्हाला मी दाखवते की मी घरीच शिवलिंग आहे ते बनवलेलं आहे. मातीचं कसं बनवलंय तुम्हाला नक्की दाखवेल. कारण माझ्याकडे नाहीये, म्हणजे माझ्या मंदिरामध्ये नाहीये. सो मी बनवलेलं आहे. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना हाय हॅलो हाव आर यू, तुम्ही सगळ्या कशा आहात नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकते कारण जराशी मूड माझा खराब होता. म्हणजे अनएक्सपेक्टेड मार्क्स पडलेले मला टीईटीला. म्हणजे फर्स्ट टाइम दिली होती मी टीईटी, बट जेवढे पाहिजे होते तेवढे कमी पडले त्या हिशोबाने. कारण माझा टीईटीचा रिझल्ट लागला आणि बीएचा पहिला पेपर होता. सो मग त्याच्यामुळे मी खूप नर्वस होते, पण ते सर्व ह्याच्यावर इफेक्ट पडेल त्याच्यामुळे मी ते इग्नोर केलं. कारण ते कसं ना 6-6 महिन्याला एक्झाम चालूच राहणार आहे. जोपर्यंत आपण त्या व्यवस्थित म्हणजे कॅटेगरीमध्ये बसत नाही, ते मार्क्स जेवढे येत नाही तोपर्यंत त्या एक्झाम चालूच असणार आहेत. त्यामुळं त्याचं एवढं काही नाही घेतलं मनावर, पण मेहनत केली होती. खूप कमी मार्क भेटले त्याच्यामुळे मला वाईट वाटतंय थोडं. मग अजूनही बॅच चालू आहे माझी, तरी पण मी माझं मन नाही होते तरी पण बघूया. तो विचार केला की आता व्लॉग बनवूया. खूप दिवस झालं, खूपच दिवस मी आराम केला. म्हणजे अभ्यास पण नाही करत आहे आणि ब्लॉगिंग पण नाही करत आहे. आपलं आरामात चालू आहे. सो आता खूप दिवसानंतर ना ब्लॉग बनवलं. बघूया आज कुठे कुठे जातो, काय काय करते नक्की तुम्हाला सांगेन. मागच्या वर्षी तर आम्ही गेलो होतो, बट ह्या वर्षी काही गेलो नाही. अजून तरी नाही कुठे गेलो. आता जाऊया, कळेलच तुम्हाला. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. सो फ्रेंड्स, माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता मी तयार होणार आहे. बाकीची माझी जी कामं आहेत ते सर्व काही मी करून घेते. आणि मी शिवलिंग आहे घरातच बनवलं होतं. तुम्हाला मी दाखवते कसं कसं बनवलं. त्याचा व्हिडिओ नाही घेतला मी कारण जरा लेट झालं होता. सो मी मस्त असं घरातच आपल्या कुंडीतली माती होती ती माती घेतली आणि त्याच मातीपासून मी शिवलिंग बनवलं. कारण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घरातच बनवलं. तर दरवर्षी तर आम्ही जातोच, पण ह्या वर्षी पण जाणार आहे. पण मंदिरामध्ये जायला भेटत नाही, वरती खूप जास्त अशी गर्दी असते. त्याच्यामुळे दर्शन काय आम्ही लांबूनच करतो. तर माझं थोडंसं जे सामान बाकी होतं ते मी भरून घेतलं. महिन्याचा किराणा उरलेला होता थोडासा. आणि तर मी बनवत आहे खीर, पुरी, डाळ भात आणि काय बनवते मी, बटाट्याची भाजी. सो असा आहे शिवरात्रीचा स्पेशल मेनू. आणि उपवास तर मी धरलेला नाही आहे. सो आम्ही आता तयार होत आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि तर आता आम्ही जाणार आहोत मेल्यामध्ये. म्हणजे तिथेच महाशिवरात्रीचं वरती मंदिर आहे आमच्या इथे. मागचा व्हिडिओ तुम्ही बघा, माझा लास्ट इयरचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये महाशिवरात्रीला आम्ही गेलो आहे, तिथला ब्लॉग टाकलेला आहे. तर ह्यावेळेस पण तिथे जातो, फक्त थोडंसं जवळच आमच्या घरावरती मेला लागलेला आहे. आम्ही तिथे जाणार आहोत. तिथे तुम्हाला दाखवतो. आम्ही मस्त एन्जॉय केला. मुलांनी आम्ही सगळ्यांनी मस्त पाळण्यामध्ये सगळेजण बसलो होतो. खूप छान असा एन्जॉय केला. आणि असं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आम्ही काय करतो ते एन्जॉय करा. काय पोशील रे तू? घरी खेळायचं. चल तिकडे कोपऱ्यात ये. जायला भेटत नाही पाण्याची.
जयनेशने एंट्री करतानाच गाडी घेतलेली आहे आणि तो त्या गाडीसोबतच खेळतोय. तर त्याला मी साईडला बसवलेलं आहे असंच आणि आम्ही मस्त सगळीकडे झोका खेळायला गेलो आहे. हा माहित आहे. राऊंडच काय झाला अजून. हा झाला ते काय उभे पाकिट ह्याच्यात टाकशील का मोबाईल आणि ते फिरल ते ना मग. इथं बघ. रसिका बघ. गालच पकडा मी पूर्ण. काय नाही पाहिजे मला. तो बोलतो कशाला बसलेत तुम्ही लोक. अरे चिकानी पैसे भरले. चिकानी बापाने पैसे दिले ना. किती मोठे. मम्मी कुठे? पिल्लू बोलत होता बसायचं. पिल्लूला बसायचं होतं ह्याच्यामध्ये आकाश पाळण्यात. मी तेच बोललो नाही बसवलं का. तिचा भाऊ बसला. पप्पा इथे. सोनू ठेव फोन. सो गाईज, असा होता आमचा हा महाशिवरात्रीचा छोटासा व्लॉग. आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि एकतरी कमेंट टाका. आणि व्हिडिओ पाहिला तर एक लाईक तर ज़रूर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.